हो अगं तुमचाच प्लॅन होता ना. मी नो नो म्हणत होते पण या हो हो आपण प्लॅन करूया. अगं असं किती खोटं बोलशील ग. एक मिनिट तुमचं झालं की मला कॉल करा मी येते. वहिनी सॉरी सांगतो. सांगा आता. सांगा ना तुम्ही. मी नाही सांगणार. मी नाही या वहिनी ह्यांच्या प्लॅन मध्ये. ह्यांचा प्लॅन होता. अरे सांगा ना. सांगते. मला टेन्शन आलं की एजेवी आम्हाला काय शिक्षा देते. शिक्षा तर व्हायलाच पाहिजे तुम्हाला. आणि साधी नाही चांगली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. कोणी सांगितलं होतं स्वतःचं डोकं वापरून आगाऊपणा करायला? अगं तुमचंच तोंड बंद ठेवा. दरवेळी काहीतरी गोंधळ घालताच तुम्ही. काय गरज होती असं करायची? सॉरी. सांगितलं होतं तुम्हाला प्लॅन करत जाऊ नका. सगळे प्लॅन फ्लॉपच करतात. अगं सरस्वती गप्प बसा आता. सॉरी तुला तर मी नंतर बघून घेईन. बहिणी आम्हाला ना अंतराईनं सत्य काय ते सांगायचं होतं त्यांना ना. कसं कळलं? तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही का? तुमच्या या अशा वागण्यामुळे अंतराईंना त्रास होऊ शकतो आणि त्यांना त्रास होईल असं काही करायचं नाहीये आपल्याला. आता मी रिक्वेस्ट करते तुम्हाला प्लीज थोडे दिवस गप्प बसा. त्या लीलाला वाटू दे की आता तुम्ही काही वेडेपणा करणार नाही आहात. थोडे दिवस शांत राहा. नंतर मी सांगेन काय करायचंय ते. मला काही कळत नाहीये. कळतंय का मी काय बोलले ते? अरे कळतंय का? जरा हो नाही काहीतरी म्हणाल की नाही? हो वहिनी. काय? तुम्हीच म्हणाला शांत बसून म्हणून मी बाजूला. मी तुझी हेल्प करू शकतो. किशोर सर मी खरं तर तुमच्याकडेच येणार होते. डॉक्टरांनी असं सांगितलंय की आपण जर अंतराताईंच्या आयुष्यातल्या जुन्या मेमरीज रिक्रिएट केल्या ना तर कदाचित त्यांची मेमरी परत यायला मदत होऊ शकते. तुम्ही सांगाल का मला त्यांच्याबद्दल? हो का नाही. तुला सांगतो लीला, आजी आणि बाबांच्या नंतर सगळ्यात जास्त अंतराईला कोण ओळखत असेल तर तो मी आहे. अंतराईच्या ना बाबांकडून फार मोठ्या अपेक्षा नसायच्या कधीच. ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायची. मला आठवतंय बाबा आणि ती कधी लॉंग ड्राईव्हला जायचे ना तर ती खरंच खूप खुश असायची. आणि ना त्यांना एकमेकांच्या बरोबर वेळ घालवायला खूप आवडायचं. लीला एक्स्ट्रीमली सॉरी. मला माहिती आहे तुझं बाबांवर किती प्रेम आहे आणि अंतराई आणि बाबांच्या आठवणी ऐकताना तुला त्रास होते म्हणजे मला जाणवलं ते. नाही पण मला तुला अजिबात हर्ट करायचा नव्हता. तुला या सगळ्यात मदत व्हावी म्हणून मी हे सगळं सांगतोय. हो माहिती आहे मला किशोर सर. आणि ठीक आहे मी खरंच आत्ता माझ्यासाठी अंतराताईंची मेमरी परत येणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही मला अगदी सगळं स्पष्टपणे सांगा. मला काहीही करून अंतराताईंचा भूतकाळ त्यांच्यासमोर पुन्हा उभा करायचा आहे. लीला खरंच खूप मोठ्या मनाची असतो. बाबा आणि अंतराई हे कायम त्यामुळे मला तरी असं वाटतंय की अंतराई आणि बाबांनी जर एकमेकांबरोबर खूप वेळ जर घालवला ना तर कदाचित अंतराईला जुन्या गोष्टी आठवतील. ठीक आहे. थँक्यू. खरंच तुम्ही खूप मोठी मदत केली माझी. थँक्यू काय म्हणतेस? अंतराई आमच्यासाठी काय आहे मी तुला सांगूच शकत नाही. आमच्या भावंडांचं खूप काही केलंय ग तिने. आणि अंतराई असं आमच्याशी परक्यासारखं वागताना बघून खरंच खूप त्रास होतो ग.
मग आता माझं ऐकणार? नक्की ऐकेत, पण परत असा अबोला धरायचा नाहीस हं? तिला आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टी मला आठवत नाहीत अगं, पण आत्ता माझ्या आयुष्यात तुझ्याबरोबरची प्रत्येक आठवण खूप स्पेशल आहे ग. मला ती नाही गमवायची आहे. अंतराताई, आता तुम्ही माझ्यावर किती प्रेम करताय, पण तुमची मेमरी परत आल्यावर तुम्ही माझा रागरागही कराल. लीला, काय झालं? कुठे हरवलीस? काही नाही, सांगायचंच राहिलं. उद्या डॉक्टरांकडे जायचंय. सकाळी 11 वाजताची अपॉइंटमेंट आहे, तयार राहा. चालेल. आणि अंतराताई, मला तुमच्याकडनं एक प्रॉमिस पण हवंय. मला प्रॉमिस करा की तुम्ही यापुढे स्वतःला कधीच असं परक समजणार नाही. प्रॉमिस.